एक तर प्रमुख FIR जो झाला होता त्याच्यामध्ये कुठेही माझं नाव नाही, त्याच्यामध्ये अजितदादांचं नाव आहे, मुश्रीफांचं नाव आहे। मी प्रचंड सकाळी 6 वाजल्यापासून काम करतो। कोण माहीचा लाल सकाळी 6 उठून वाजता काम करत नसेल, कुणी केलं तर त्याचं अभिनंदन। मी सरकारच्या विरोधात बोलतोय, सातत्याने लढतोय, म्हणून कदाचित ईडीने माझ्यावर तिथं कारवाई केली। पण या पद्धतीने आम्ही कष्ट घेतो, मेहनत घेतो आणि तेवढं एक परिवार म्हणून एकमेकाला आम्ही आधार देतो। ज्याचा दादा असतील, मुश्रीफ साहेब असतील, इतरही सर्व मान्यवर आहेत, ते मात्र त्या ठिकाणी निवांत आहेत। FIR मध्ये त्यांचं नाव आहे, माझं नाव नाही, मुख्य FIR जी आहे, आणि तरी सुद्धा मला याच्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न तिथे लोकांना एक वाटलं पाहिजे। आणि अधिकारी काय असतात ते शेवटी सरकारी अधिकारी असतात। सत्ता येत असते, सत्ता जात असते, वेगवेगळी लोक तिथं बसत असतात। ईडीने जी चार्जशीट फाईल केलेली आहे ती चार्जशीट चुकीची आहे आणि त्या चार्जशीटच्या विरोधातच आम्ही सर्वजण भूमिका घेत आहोत। आज आम्हाला कोर्टाने बोलवलं आहे, कोर्टाचा मान सन्मान आम्ही करतो, न्यायव्यवस्थेचा मान सन्मान आम्ही करतो, म्हणून इथं उपस्थिती दर्शवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। पण चार्जशीट जर आपण वाचली तर चार्जशीटमध्ये सुद्धा बऱ्याच चुका आपल्या, एक तर प्रमुख FIR जो झाला होता त्याच्यामध्ये कुठेही माझं नाव नाही, त्याच्यामध्ये अजितदादांचं नाव आहे, असे अनेक 75 नेते त्यांचं नाव असताना माझं नसताना, आणि माझ्या वेळेस तिथं प्रशासक होता, एक फार सिनियर लेवलचे अधिकारी त्या ठिकाणी प्रशासक म्हणून होते, आणि त्या प्रशासक असताना तिथं राजकीय बोर्ड नसताना जी मी फॅक्टरी घेतली ती फॅक्टरी मी घेतली, जास्त भावाली मी घेतली, तरीसुद्धा मी सरकारच्या विरोधात बोलतोय, सातत्याने लढतोय, म्हणून कदाचित ईडीने माझ्यावर तिथं कारवाई केली। ईडीचे अधिकारी कुठेही चुकीचे नाही, पण त्यांच्यावर राजकीय दबाव असल्यामुळे ते त्या पद्धतीने वागतायत, आणि चार्जशीटलाच विरोध करण्यासाठी आता आम्ही न्यायव्यवस्थेकडे आलेलो आहे। न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्यामुळे 100% विजय हा आमच्या सगळ्यांचा होईल। तुमच्यासोबत आणखीन देखील लोक होते, परंतु त्यानंतर ज्याला जास्त बोली लावली असेल त्याला टेक्निकली अडकवून आपला कारखाना पुढे घेणार असेल, असे सगळ्या आरोप नमूद केले। एक तर तुम्ही समजून घ्या की जे काही टेंडर त्या ठिकाणी घेतलं गेलं त्या टेंडरमध्ये कुठेही सांगितलं नव्हतं एकपेक्षा जास्त लोकांनी तिथं बीड केलं पाहिजे। हे 4थ्यांदा टेंडर तिथं आलं होतं। जेव्हा प्रशासक तिथे आले त्या उलट रेट हा वाढून घेतला होता, आणि त्या वाढीव रेटला मी कंपनी तिथं तो कारखाना तिथं घेतलेला आहे। त्यामुळे हे जे काही ॲलिगेशन ईडीने केलेले आहेत ते नुसते हवेतले ॲलिगेशन आहे। आम्ही कोर्टाच्या मदतीने, कोर्टाच्या माध्यमातून, कोर्टाच्या आशीर्वादाने तिथं न्यायाची लढाई तिथं लढणार आहोत, आणि विजय 100% आमच्या सगळ्यांचा होईल। तुम्ही उल्लेख केला, मात्र त्यांना निर्दोष ठरलाय, तुम्हाला जाणून बुजून अडकवलं जातंय का? आम्ही विरोधात आहोत, त्यामुळेच कदाचित आम्हाला तिथं अडकवलं जातं असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि जे आज सत्तेत आहेत, ज्याचा दादा असतील, मुश्रीफ साहेब असतील, इतरही सर्व मान्यवर आहेत, ते मात्र त्या ठिकाणी निवांत आहेत। FIR मध्ये त्यांचं नाव आहे, माझं नाव नाही, मुख्य FIR जी आहे, आणि तरीसुद्धा मला याच्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न तिथं केला आहे। पण शेवटी आम्ही लढणारी माणसं आहोत, लढत असताना आता न्यायव्यवस्था पण आमच्याबरोबर आहे, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की नक्कीच आमचा सगळ्यांचा विजय होईल। अन्य लोकांची देखील नावं आहेत, परंतु त्यांच्या कंपनीची नावं आहेत त्या ठिकाणी टाकण्यात आलेली, त्यांचं सरळ नाव न टाकता त्यांच्या कंपनीची नावं आहेत ती देण्यात आली। नाही, त्यांची FIR मध्ये, प्रमुख FIR मध्ये त्यांची नावं सुद्धा आहेत, आणि ज्या केसमध्ये मी आता इन्व्हॉल्व्ह होतोय ना, तर ज्याच्यामध्ये मला समन्स आलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा गुरु कमोडिटीज असं नाव आहे। आता गुरु कमोडिटीज कोणाची हे आपल्याला माहिती आहे, पण मी कुठल्याही इतर कंपनीवर, इतर नेत्यावर काय बोलणार नाही, कारण हा लढा माझ्या आणि ईडीच्या मधला लढा आहे, हा सत्याचा लढा आहे। त्यामुळे ह्याच्यात राजकीय भूमिका कोणाचंही नाव न घेता मी माझी लढाई त्या ठिकाणी लढत आहे। तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दादांचं नाव या केसमध्ये आहे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई तिथं सुरू आहे। पूर्णपणे फाईल अजून क्लोज झालेली नाही, ती फक्त कपाटात ठेवलेली आहे त्यांच्या बाबतीत। आमचं फक्त कपाटातून ती बाहेरच होती, आणि बाहेर असतानाच आमच्यावर तिथं कारवाई केली। फाईल कपाटात ठेवली, मात्र दुसरीकडे जलसिंचन घोटाळ्याचा ज्यांच्यावर आरोप झाला त्यांना त्या प्रकरणामध्ये कोर्टाने आता निकाल दिला आहे। 303 कोटी आहेत संदर्भात। आता मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यावर उत्तर देण्याची जरूरत आहे। त्यावेळेस घशाला फार कोरड पडूस तर आपण म्हणत होता सिंचन घोटाळा, मोदी साहेब सुद्धा त्या बाबतीत बोलले, आणि आता मात्र कोर्टाने जर तिथं त्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूने निर्णय दिला असेल, मग त्यावेळेस फक्त राजकीय भूमिका घेत असताना बिना पुराव्याचं तिथं ते मोठे नेते बोलत होते। आम्ही जे आज बोलतोय ते पुराव्यासकट तिथं बोलत आहोत। आम्ही पुराव्यासकट बोलून सुद्धा तिथं कुठेही त्या नेत्यांवर कारवाई होत नाही, तिथं मात्र राजकीय भूमिका घेऊन तुम्ही फक्त बोलत होता, आणि त्याच्यावर तिथं कारवाई झाली। त्यामुळे आमचं सरकारसुद्धा अडचणीत आलं, याच्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत। पण हे जे काही हवेत गोळ्या मारायच्या भूमिका जशी BJPची असती ती कुठेतरी आता सिद्ध होताना आपण सगळेजण बघू शकतो। त्यानंतर देवेंद्र फडणवीस
बोलतायत, रोहित पवार केवळ आरोप करतात, त्यांना पुरावे द्यावे, तुम्ही त्यांना वेळ मागणार आहे? नाही, पण नंतरचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं नाही. त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर आम्ही नक्कीच ते पुरावे नीट बघू. काल त्यांच्या लिंकवर सुद्धा मी गुगल ड्राईव्हवरनं पुरावे दिलेले आहेत. मी व्यक्तिगत त्यांची वेळ तिथं मागितलेली आहे. ती वेळ ते देतील. ती दिल्यानंतर मी त्यांना भेटेल. माझ्याकडे सर्व जे पुरावे आहेत ते मी त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्याच्याचबरोबर आम्हाला दोन गोष्टी पाहिजे. एक तर विधी व न्याय विभागाने जे काय क्लिअरन्स दिलेलं आहे, कारण का काल अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडचा बॉल सिडकोचा हा डायरेक्ट राज्य सरकारकडे पाठवलेला आहे. त्यामुळे विविध न्याय व्यवस्थेने विभागाने जे काही तिथं क्लॅरिफिकेशन दिलं ते आम्हाला पाहिजे. त्याच्याचबरोबर सिडकोली जे क्लॅरिफिकेशन आधी नाकारताना जे दिलं होतं ते सुद्धा क्लॅरिफिकेशन आम्ही मागितलेलं आहे. आता आम्ही आमचे पुरावे दिलेत. देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांचा विभाग आणि त्यांचं सरकार आम्हाला लागणारे डॉक्युमेंट देत आहेत का आणि याच्यावर क्लिअर कट इन्व्हेस्टिगेशन होत आहे का हे आपण सर्वजण बघूया. त्या विधेयकाला विरोध करताना सपाचे एक खासदार आहेत, ते म्हणत होते की चक्की पिसिंग करणाऱ्यांना तुम्ही सोबत घेतलं, तुम्ही काय कारवाई करणार आहात? आता ते तर जग जाहीर आहे. ज्या लोकांवर तिथं ॲलिगेशन झालं, जसं विखे पाटलांवर झालं, अजितदादांवर झालं, अजून इतर मोठे नेते आहेत, अशोक चव्हाणांवर त्या ठिकाणी ॲलिगेशन झालं आणि हे सर्व लोक आता BJP बरोबर गेले. म्हणजे आधी तुम्ही त्यांच्या विरोधात बोलायचं, ॲलिगेशन करायचं, करप्शनबद्दल बोलायचं आणि नंतर त्याच लोकांना BJPमध्ये तरी घ्यायचं, नाही तर मित्रपक्ष म्हणून घ्यायचं. याच्यावरून आपण काय समजायचं की BJPला काय पाहिजे तर फक्त सत्ता पाहिजे. करप्शन वगैरेचं त्यांचं काही पडलेलं नाही. त्यांना फक्त सत्ता मिळवण्यासाठी जे कुठले नेते कदाचित दुर्दैव असतात, त्यांच्याकडे अनेक चांगले नेते असताना सुद्धा त्यांना बाहेरून इम्पोर्टेड नेते घ्यावे लागतात. ही म्हणजे फारच दुर्दैवी परिस्थिती असं आपल्याला म्हणावं लागेल. राष्ट्रपती पदासाठी आता देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची फोनवरून संवाद साधणार आहेत आणि CP राधाकृष्णन यांनाच मतदान करा, तुम्ही तुमचा उमेदवार उतरवू नका अशी विनंती ते करणार आहेत. नाही, शेवटी ते फोन करतील, आमचे नेते भूमिका घेतील. त्यामुळे नेत्यांचा तो विषय, याच्यावर मी काय बोलून उपयोग नाही असं मला वाटतं. संघाच्या कार्यालयात अजित पवार कधीही गेलेले नाहीत. मात्र सुनेत्रा पवारांना थेट कंगना राणावत यांच्या घरी राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला हजर लावली. एक तर भारत मातेच्या फोटोसह डॉक्टर हेडगेवार आणि गुरुजी गोळवसकरांचा देखील फोटो आहे. ते फोटो देखील आता समोर आलेले आहेत. माझं एकच म्हणते, अजितदादा असतील नाही तर त्यांच्या पक्षाला RSSची भूमिका काय हे कुठेतरी त्यांना जाणून घ्यावं. त्याच्याचबरोबर पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा OBC आरक्षण दिलं गेलं होतं तेव्हा कमंडल यात्रा काय होती हे सुद्धा कुठेतरी RSSच्या प्रमुखांना त्यांनी विचारलं पाहिजे. मला असं वाटतं की सत्तेत ते गेलेत, त्याचं कारणं वेगळी आहेत, पण तिथे गेल्यानंतर त्यांचे विचार काय त्यांनी स्वीकारले नसतील, पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल. एखाद्या बैठकीला या, एखादा फोटो येऊ द्या, मग कुठेतरी एक संदेश जातो की हे सुद्धा आता RSSचा विचार तिथं स्वीकारायला लागलेले आहेत. मग एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, एका बाजूला तुम्ही चव्हाण साहेबांचं नाव घेता, एका बाजूला तर शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि दुसऱ्या बाजूला RSSच्या बैठकीला तुम्ही जात असताल, नाही तर तुमचे प्रतिनिधी जात असतील. मग हे दुटप्पी भूमिका आहे आणि आज या राजकारणामध्ये दुटप्पी भूमिका लोकांना नको आहे. दादा, बिहारची निवडणूक आहे, त्या निवडणुकीमध्ये आपली राष्ट्रवादी सहभागी होते असं नाही, अजून तरी आम्हाला काय सांगितलेलं नाही. आम्ही फक्त राज्यासाठी तिथं जबाबदार आहोत. काही सेल आणि फ्रंटलची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे दुसऱ्या राज्यात काय होतं आणि आमचा पक्ष काय करतो. मित्रांनो, आज मी खरं तर बऱ्याच ठिकाणी बैलपोळा हा सण साजरा करत, श्रावणातला बैलपोळा, मला वाटतं उद्या बैलपोळा आहे ना, उद्या बैलपोळ्याचा सण आहे. मी शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा सण महत्त्वाचा असतो. मी बैलपोळ्याच्या निमित्तानं माझ्या बळीराजांना आणि शेतकऱ्यांना मनापासून बैलपोळ्याच्या शुभेच्छा देतो. आमच्या भागामध्ये भाद्रपदातला बैलपोळा असतो. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी श्रावणातला बैलपोळा करतात, काही ठिकाणी भाद्रपदातला करतात. पण आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार हा महत्त्वाचा सण असतो, जो आपल्या शेतीवाडी करता राबतो, कष्ट घेतो, मेहनत घेतो, त्या बैलाचा तो बैलपोळा हा सण आहे. मी आज खरं तर वर्धा जिल्ह्याचा आढावा पण ठेवलेला होता आणि तिथं पक्षप्रवेशाचे कार्यक्रम होते, पक्षाचा मेळावा होता. तसंच हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचा काही महत्त्वाच्या इमारती झाल्यात, गोडाऊन झालेत आणि काही लाभार्थींना लॅपटॉपचं वाटप, पंख्याचं वाटप अशा पद्धतीचे कार्यक्रम होते. आणि रात्री जाणार होतो परत, माझं 9ला फ्लाईट आहे, परंतु जाण्याच्या आधी मला रवींद्र जैन, प्रशांत पवार, बाकीच्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं होतं, बाबा गुजर, की दादा तुम्ही जाताय तर जाता जाता आम्हाला जरा गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर यांना वेळ द्या. 4 जिल्हे मी वर उरकले आणि नागपूर आपण मोठ्या संख्येने इथं असल्यामुळं वर बसणार नाही, त्याच्याकरता हा आपण इथं कार्यक्रम घेतलेला आहे. प्रशांत पवारांनी प्रास्ताविकामध्ये काही प्रश्न इथं निर्माण केले.
मित्रांनो, कुठलीच संघटना काम करत असताना काम करून घ्यायची पण एक पद्धत आहे. मी पण राजकीय जीवनामध्ये 1990 पासून काम करतोय. आज 35 वर्ष झालेली आहे. प्रत्येक वेळेसच माझ्याकडे सत्ता होती अशातला भाग नाही. 95 ते 99 सत्ता नव्हती. त्याच्यानंतर 2014 ते 19 सत्ता नव्हती. त्याच्यानंतर 2022-23 मध्ये सत्ता नव्हती. पण आपण कसं अधिकाऱ्यांच्याकडनं काम करून घेतो, कसे संबंध ठेवतो, त्यावर बरंच काय अवलंबून आहे. सुदैवाने मला उपमुख्यमंत्रीपद महायुतीच्या सरकारमध्ये मिळालेलं आहे. नियोजन आणि वित्त विभाग आणि एक्साईज विभाग माझ्याकडे आहे. आणि नागपूर शहरामध्ये जसं मुख्यमंत्र्यांना रामगिरी बंगला मिळतो, उपमुख्यमंत्र्यांना देवगिरी बंगला मिळतो, तसं मी उपमुख्यमंत्री असल्यामुळं विजयगड बंगला मला मिळालेला आहे. ते निवासस्थान माझं असल्यामुळं तिथं मी जितेंद्र शिकतोडे हे स्वीय सहाय्यक म्हणून नेमलेले आहेत. आणि त्यांना सहाय्यक म्हणून मंगेश खरात, विशाल खडसे, तिथं विरज पाटील, नितीन देवतकर असा काही स्टाफ नेमलेला आहे. तो कशाकरता नेमला आहे की लोकांचे प्रश्न सुटावेत, त्यांच्याकडे कोणी गेलं तर त्याच्यातनं मार्ग निघावा. त्यामध्ये मी माहिती घेतली तर त्यांनी सांगितलं की कार्यालयात प्रत्यक्ष जिल्हाध्यक्ष व इतर कोणीही येत नाही. जे येतात त्यांची कामं फोन करून आम्ही मार्गी लावण्याचं काम करतो. आणि यापूर्वी मी सांगितलं होतं, परंतु त्याचा लाभ घेतला नाही. माझ्या पुण्यात पण मी माणसं ठेवलीत, मुंबईत पण माणसं ठेवलेली आहेत. पुण्यामध्ये रामचंद्र चोबे, राम चोबे त्याला आपण म्हणतो, डेप्युटी कलेक्टर आहेत. नंतर विकास पाटील OSD आहेत. अशी काही माणसं ठेवलेली आहेत. पुणेकर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, तो तर मोठा जिल्हा आहे. या इथल्यापेक्षा कितीतरी मोठा जिल्हा आहे. तरी लोक तिथं जातात, कार्यकर्ते जातात, आमदार जातात, अध्यक्ष जातात, पदाधिकारी जातात. आणि जे सार्वजनिक काम आहे, सार्वजनिक समाजामध्ये काम करत असताना अनेक सार्वजनिक कामं आहेत. ती सांगितल्यानंतर ते स्वतः त्यांना घेऊन कलेक्टर ऑफिसला जातात. ते स्वतः त्यांना घेऊन कमिशनर ऑफिसला जातात, SP ऑफिसला जातात, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेकडे जातात आणि त्याच्यातनं काम मार्गी लावण्याचं काम करतात. आपल्याला कुणी, आम्ही देखील मंत्रालयात काम करतो, उपमुख्यमंत्री म्हणून 100% सगळी कामं होतात अशातला भाग नाही. काही कामाला कायद्याची अडचण असते, नियमाची अडचण असते. घटनेने राज्य चालतं, संविधानाने राज्य चालतं. आणि त्यामुळं ह्या सगळ्या कामामध्ये 100% तुम्ही जरी मुख्यमंत्री झाला तरी कामं करू शकत नाही. आत्ताही अनेक शिष्टमंडळं मला भेटली. काही शिष्टमंडळांच्या कामामध्ये मार्ग निघू शकतो, कारण काही ठिकाणी मार्गच निघू शकत नाही. आणि माझा स्वभाव असा आहे की मी सरळ त्यांना तोंडावर सांगतो की ह्या कामामध्ये पाठपुरावा करू नका, हे काम होणार नाही आहे, हेलपाटे घालू नका, कारण नसताना तुमचा वेळ वाया घालू नका. ही माझी गेल्या 35 वर्षाची कामाची पद्धत आहे. आणि म्हणून माझी पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना विनंती आहे, राजेंद्रजी तुम्ही इथं आहात, बाकीचे मान्यवर इथं आहेत, तुम्ही मला यादी द्या, मी त्यांना यादी देतो आणि त्यांना सांगतो. मी नुसतं त्यांना नाही सांगणार, मी कलेक्टरला सांगेल, विभागीय आयुक्ताला सांगेल, CEOला सांगेल, कमिशनरला सांगेल. जे कोणी प्रमुख अधिकारी आहेत किंवा यांनी काम घेऊन आलं तर ते काम अजित पवारांनी सांगितलेलं समजून त्यामध्ये लक्ष द्यायचं, त्यामध्ये मदत करायची. एक गोष्ट लक्षात घ्या, राज्याचे प्रमुख हे नागपूरचे आहेत. त्याच्यामुळे ते ज्यावेळेस असतात त्यावेळेस प्रोटोकॉलप्रमाणे ह्या अधिकाऱ्यांना त्यांच्या बरोबर हजर राहावं लागतं. जर ते नसतील, उपमुख्यमंत्री आले तर प्रोटोकॉलप्रमाणे ती लोक आमच्याबरोबर हजर असतात. मी त्यांना हजर ठेवत नाही. मी त्यांना सांगतो की तुम्ही तुमचं काम करा, माझ्याबरोबर येऊ नका, माझं काही काम असेल तर तुम्हाला निरोप देतो. कारण शेवटी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आम्ही अधिकाऱ्यांना घेऊन मिरवण्याचा काही अर्थ नसतो. मी कार्यकर्त्यांनाही सांगतो की बाबा काम असेल तर भेटा, काम सांगा आणि पुढच्याला संधी द्या, पुढच्याला वेळ द्या. त्याच्यामध्ये आम्ही विजयगडला जे तिथं कार्यालयामध्ये येतात, तिथं आपण कार्यालय केलं, तसं मोठं तो पॅसेज आहे, घर आहे, आणि त्याची नोंद पण घेतली जाते. त्यांचे फोन नंबर आणि पत्ता देखील घेतला जातो. आजही नोंद वहीमध्ये कोण कधी आलं आणि काय काम सांगितलं
ते तिथं तुम्हाला पाहायला मिळेल. पण तुम्ही घरी बसून सांगितलं की ह्यांनी यावर माझं काम करावं तर तसं कोणी करणार नाही. मी पण माझी कामं असली तर राज्याचा उपमुख्यमंत्री असलो तरी देखील आज सकाळी वर्ध्याला गेलो, तिथं कलेक्टर ऑफिसला बसलो, तिथं सगळ्यांची बैठक लावली. संजय खोडके तुम्ही त्या बैठकीला होता, इतर पण काही सहकारी होते, तिथले आमदार पण होते. कारण हे महायुतीचं सरकार आहे, त्याच्यामुळं महायुतीमध्ये असणाऱ्या सर्व घटक पक्षाच्या आमदारांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम करावं लागतं. अर्थात प्रत्येकाला आपली आपली संघटना आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. आणि येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं संघटन वाढवणं, त्याच्यामध्ये आता तुम्ही मला सांगता की ते काम झालं नाही तर आम्ही काय करायचं. मला सांगावं, आम्ही सरकारमध्ये असताना 48 जागापैकी 17 जागा फक्त आमच्या निवडून आल्या महायुतीच्या, 31 जागा पराभूत झाल्या आणि विरोधी पक्षाच्या आल्या. मग विरोधी पक्ष तर विरोधी पक्षात होता, त्यांचा कामाचा प्रश्न कुठं आलेला होता. तुम्ही काम केलं म्हणजेच लोक मतं देतात हे डोक्यातनं पहिलं काढून टाका. त्यामध्ये तुम्ही कुठला मुद्दा उचलता मी प्रचंड सकाळी 6 वाजल्यापासून काम करतो. कोण मायचा लाल सकाळी 6 उठून वाजता काम करत नसेल. पण ह्या पद्धतीनं आम्ही कष्ट घेतो, मेहनत घेतो आणि तेवढं एक परिवार म्हणून एक लोकांना एक वाटलं पाहिजे. आणि अधिकारी काय असतात ते शेवटी सरकारी अधिकारी असतात. सत्ता येत असते, सत्ता जात असते, वेगवेगळी लोक तिथं बसत असतात. कुणीच ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही आहे. पण योग्य काम आपण नेलं तर ते अधिकारी त्याला सहसा नकार देऊ शकत नाही. तुम्ही कुठलंही काम जर रेटून नाही हे काम करच, अरे ते नियमातच बसत नाही, कर कसं करू ह्याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. तुम्हाला मी नाउमेद करत नाही, पण माझी तुम्हाला विनंती आहे की त्याच्या संदर्भात राजेंद्रजी तुम्ही मला यादी द्या, तुमचं पूर्ण नाव द्या. मी ऑफिसला सांगतो की हे आल्यानंतर यांनी शिष्टमंडळ किंवा काही काम घेऊन आले, वैयक्तिक काम नाही. वैयक्तिक कामं बऱ्याच प्रकारचे असतात, त्याच्यात मी पण अडचणीत येऊ शकतो. तुम्ही काही पण वैयक्तिक काम सांगायला लागला तर काम सार्वजनिक असलं पाहिजे. कुणावर अन्याय झाला तर तो अन्याय दूर करणारा असलं पाहिजे, कारण जनतेच्या करता आपण काम करतोय. आत्ता पण काही शिष्टमंडळ मला भेटली, मी म्हणलं ती जागा तुमची आहे का, तुमच्या मालकीची आहे का. ते थोडेसे त्या ठिकाणी गडबडले. याचा अर्थ ती जागा पूर्णपणे त्यांची नसावी असं माझं मत झालंय. अर्थात कागदपत्र दाखवा, मी संमतींना त्या ठिकाणी बोलीन. आणि राजेंद्र जैन मी मगाशीच वर बोलत असताना सांगितलं, मी ह्या ऑक्टोबरपर्यंत अधिवेशनाच्यापर्यंत साधारण विदर्भातले सगळे जिल्हे कव्हर करण्याचा प्रयत्न करीन. मला काही 2 दिवसाकरता आलं तर 2 जिल्हे मी आपोआप कव्हर करू शकतो. त्या 2 जिल्ह्याच्या वेळेस आढावा बैठक पण DPCच्या संदर्भातली, एकंदरीत त्या जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे जे काही महत्त्वाचे प्रकल्प चाललेले आहेत, कुठल्या कामाला अधिक महत्त्व देण्याची गरज आहे, त्याला महत्त्व दिलं तर त्याचा जास्तीत जास्त परिणाम तिथल्या नागरिकांना मदत व्हायला होणार आहे. कारण आम्ही काम करताना जास्तीत जास्त नागरिकांना त्याचा बेनिफिट कसा होईल त्या कामाला प्राधान्य दिलं तर त्याचा उपयोग चांगला होतो, असा आजपर्यंतचा माझा काम करतानाचा अनुभव आहे. आणि म्हणून त्याची नोंद आमचे राजेंद्र जैन, प्रशांत पवार आणि बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांनी घ्यावी, अशा प्रकारची माझी सूचना आहे. मी अजून पण हा कार्यक्रम झाल्यानंतर 2 ठिकाणी मला भेटी द्यायच्या, तर मग नंतर मी एअरपोर्टला जाणार आहे. तोपर्यंत राजेंद्रजी तुमच्या सुवाच्य अक्षरामध्ये पूर्ण नावानिशी, फोन नंबरनिशी त्याच्या तुम्ही मला यादी करून दिली तर मी आत्ता जातानाच त्या जितेंद्रला, सर ह्याला बोलवा, नाही तू ह्याला ये आपल्या, नाही रे एअरपोर्टला ये. मी एअरपोर्टला ती यादी तोपर्यंत मला तुम्ही द्या, मी ती तुम्हाला यादी देतो आणि त्याची नोंद घ्या. आणि त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना मदत झाली पाहिजे. कार्यकर्त्याचा पक्षाचा कणा असतो, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण त्या कार्यकर्त्यांनी स्वतःची इमेज पण जनमानसामध्ये चांगली ठेवणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे.
नाहीतर तो कार्यकर्ता आमच्या नावाखाली काहीतरी वेगळेच धंदे करायला लागला की त्याचीही बदनामी व्हायची आणि आमची पण बदनामी व्हायची. तसं काही मात्र करू नका. कोण करत असेल तर तुम्ही सांगा की दादा हा तुमच्या किंवा पक्षाच्या नावाचा गैरवापर करतो आणि नको त्या गोष्टी करतो, त्याचा बंदोबस्त करा. मग मी त्याचा बंदोबस्त कसा करायचा ती जबाबदारी माझ्यावर आहे. कुठली माझी भगिनी, कुठली माझी बहीण, कुठली माझी युवती कामाच्या निमित्तानं आले तर तिलाही विश्वास वाटला पाहिजे की मी माझ्या भावाकडे काम घेऊन चाललेले आहे आणि मला तिथं न्याय मिळणार आहे, तिथं कुठंही मला अडचण येणार नाही. जी आपली मराठी संस्कृती परंपरा आहे, जी महिलांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा देण्याचं काम आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपल्याला शिकवलेले आहे. त्या शिकवणीतनंच ह्या महिला वर्गाशी असेल, गरीब वर्गाशी असेल, समाजातला तो कुठल्या जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता त्याचं काम योग्य आहे का, त्याच्या कामाला न्याय देणं हे आपलं कर्तव्य नक्कीच आहे ना, हे तपासून त्या कामामध्ये जितेंद्र तुम्ही आणि बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांनी मदत केली पाहिजे. आणि अशा प्रकारची तक्रार ही परत येता कामा नये. जर यदा कदाचित तुम्ही योग्य काम घेऊन गेला आणि त्या अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी केली तर मला त्याचं नाव सांगा की दादा आम्ही हे काम घेऊन गेलो. मला ते कळलं पाहिजे की तुमचं कोणतं काम तुम्ही घेऊन गेला. ते काय व्हॉट्सॲपवर मला कळवलं तरी मला वाचून कळेल. आणि तरी देखील त्यांनी योग्यपणे प्रतिसाद दिला नाही तर त्याला कोणत्या भाषेमध्ये सांगायचं किंवा काय समजून सांगायचं ते मला चांगलं येतं. मी कुणाचाही अपमान करू इच्छित नाही, कुणालाही कुणाची मानहानी पण करू इच्छित नाही. कारण प्रशासनाला पण त्याचा रिस्पेक्ट दिला पाहिजे, मान सन्मान दिला पाहिजे. पण प्रशासनाने पण आपण जनतेचे सेवक आहोत. आम्ही जसं जनतेचे लोकप्रतिनिधी आहे तसा अधिकारी पण जनतेच्या करताच सरकारने नेमलेले ते अधिकारी आहेत. ह्याची जाणीव ठेवून त्याच्यामध्ये राजकारण न आणता, भेदभाव न करता त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. ह्या स्पष्ट सूचना ह्या माझ्याकडनं ह्या सगळ्यांना दिल्या जातील. त्याबद्दल तिळमात्र शंका कोणी मनामध्ये बाळगू नका. त्याच्यात जर काही वेगळं घडत असेल तर त्याची पण नोंद ही माझ्याकडनं घेतली जाईल. अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो. उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायत ह्या ज्या निवडणुका आहेत त्या निमित्तानं अनेक चांगले उमेदवार आपल्याला त्या वॉर्डातले, त्या प्रभागातले, त्या गटातले, त्या गणातले प्रश्न सोडवण्याच्या करता त्यांना संधी आपल्याला द्यायची आहे. त्याच्याकरता आपण चांगले कार्यकर्ते पण हेरले पाहिजेत. कुणाचं काम कशा पद्धतीचं आहे, कोण तिथं चांगल्या पद्धतीनं काम करू शकेल. मी असेही काही कार्यकर्ते बघितलेले आहेत, ते पुढं करतात पण त्यांना उभं केलं तर 50 मतं पण मिळत नाही, इतकी दयनीय अवस्था त्यांची असते. तुम्ही तिकीट मागता त्यावेळेस तुम्ही जनतेमध्ये शिरून काम करत असाल, जमिनीवर पाय ठेवून काम करत असाल. अडीअडचणीच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता त्या घटकाच्या करता धावून जातो, मदतीला तिथं ताबडतोब उपलब्ध होतो. अशा पद्धतीनंच संघटना वाढत असते, अशा पद्धतीनं पक्ष मजबूत होत असतो. आणि त्या प्रकारे आपण एकमेकाला सहकार्य करूया आणि आपला पक्ष कसा अधिक जोमाने वाढेल ह्याबद्दलची काळजी आपण ह्या निमित्तानं घेऊया. अशा प्रकारची विनंती मी आज आपल्या सर्वांना करतो. अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही, परंतु मी आत्ता सांगितलं तसं आपल्या माझ्या अनिल डिकले पण बरोबर आहे. दिवाळीच्या आत आता गणेशोत्सवाचं पण कार्यक्रम सुरू होतील, गणरायाचं पण आगमन होईल. तेही कार्यक्रम महाराष्ट्रात अतिशय उत्साहाने होतात. गणरायाच्या आगमनाच्या निमित्तानं देखील आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि हे जे काही पावसाचं संकट आलेलं आहे त्याच्यातनं माझा बळीराजा शहरामध्ये त्या निमित्तानं कुठं पाणी येत असेल तर तिथं माझा गोरगरीब समाज अडचणीत येत असेल तर त्यांचं व्यवस्थितपणे पुनर्वसन करणं, तिथं तो पूर येणार नाही ह्याबद्दलची काळजी घेणं, तिथनं ओढा किंवा नदी जात असेल तर त्याचा गाळ त्या ठिकाणी काढणं, ह्याबद्दलच्या पण सूचना आम्ही स्पष्टपणे विभागीय आयुक्तांना, नागपूर कमिशनरला, नागपूर कलेक्टरला, COला ह्या सगळ्यांना दिलेल्या आहेत, राज्याला पण दिलेल्या आहेत. ही पण बाब आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावी
अशा प्रकारची माझी विनंती आहे. आपण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यात. विशेषतः आता माझ्या गोंदिया आणि भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये महायुतीचे अनेक उमेदवार निवडून आले आणि एका ठिकाणी सुनीलजी मला वाटतं भंडाऱ्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला चेअरमन झालेत आणि राजेंद्रजी आपल्या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला चेअरमन झालेत. त्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांच्याबरोबर निवडून आलेल्या सर्व संचालक बोर्डाचं मी अभिनंदन करतो. तुमच्यावर खूप मोठी बँकेची जबाबदारी आहे, ती चांगल्या प्रकारे पार पाडा आणि त्याच्यातनं तिथं देखील पक्ष अधिक मजबूत आणि बलवान आणि आपल्या पक्षाचं घड्याळ हे प्रत्येक मतदारांच्यापर्यंत कसं पोचवता येईल याबद्दलचा प्रयत्न त्यांनी पण करावा. शहरातल्या पण कार्यकर्त्यांनी, ग्रामीणच्या पण कार्यकर्त्यांनी करावा. काही जण पदाधिकारी होतात, परंतु त्या पदाचा वापर पक्ष वाढवण्याच्या करता, संघटना मजबूत करण्याच्या करता, बेरजेचं राजकारण करण्याकरता, माणसं जोडण्याकरता जेवढा व्हायला पाहिजे तेवढा काही जण करत नाही. अशा प्रकारची तक्रार कानावर आलेली आहे. त्याची शहानिशा केली जाईल. खरंच त्या तक्रारीमध्ये तथ्य आहे का? तथ्य असेल तर त्याची नोंद घेतली जाईल. तथ्य नसेल तर त्याला अधिक प्रोत्साहन दिलं जाईल. याबद्दलची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्या. पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. मागील काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार विरोधात आक्रमक आणि कठोर भूमिका घेतली आहे. विशेषतः शिवसेना शिंदे गटचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर त्यांनी 5,000 कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. याशिवाय इतर नेत्यांवरही ते सातत्याने टीका करत आहेत. मात्र अलीकडेच त्यांना स्वतःला राज्य सहकार बँक घोटाळ्याप्रकरणी म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. या प्रकरणामुळे रोहित पवारांच्या अडचणीत वाढणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. परंतु PMLA कोर्टाने रोहित पवारांना जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिलाय. हा निर्णय त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. आता विशेषतः त्यांनी सरकार विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर PMLA कोर्टाने रोहित पवारांना जामीन मंजूर केल्यानं त्यांच्यावरील कायदेशीर दबाव काहीसा कमी झाला आहे. मागील काही काळात रोहित पवारांनी सरकारच्या विरोधात घेतलेल्या कठोर भूमिका पाहता या प्रकरणात त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु कोर्टाने या निर्णयाने त्यांना मोठा आधार दिला आहे. या प्रकरणातील आरोप आणि कारवाई यावरून राजकीय वर्तुळातही आता चर्चा तापली जात आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी स्पष्टपणे राजकीय दबावाचा आरोप केला आहे. ते म्हणाले, या प्रकरणातील FIR मध्ये अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 75 नेत्यांची नावे आहेत. ज्या काळात हे प्रकरण घडलं त्यावेळी तिथे प्रशासक होते आणि राजकीय बोर्ड अस्तित्वात नव्हते. मी ज्या साखर कारखान्याची खरेदी केली ती वाढीव दराने झाली असल्याचा आरोप आहे. मात्र मी सरकारविरोधात सातत्याने बोलत असल्याने ED कडून माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. पवारांनी पुढे सांगितले की EDचे अधिकारी चुकीचे नाहीत, परंतु त्यांच्यावर राजकीय दबाव आहे, त्यामुळे त्यांना अशा कारवाया कराव्या लागत आहेत. रोहित पवारांनी न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं सांगितलंय. ते म्हणाले, आम्ही चार्जशीटला विरोध करण्यासाठी न्यायालयात आलो होतो. आमच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला खात्री आहे की आमचा विजय होईल. त्यांनी पुढे स्पष्ट केलंय की साखर कारखान्याच्या खरेदी प्रकरणी टेंडर प्रक्रिया पारदर्शक होती. चौथ्यांदा टेंडर आले होते आणि त्यात एकापेक्षा जास्त व्यक्तींनी सहभागी व्हावे असं कोणतंही बंधन नव्हतं. प्रशासकांनी रेट वाढवला होता आणि त्या वाढीव दरानेच मी कारखाना खरेदी केला. EDने केलेले सर्व आरोप निराधार आणि हटवले होते असं पवारांनी ठामपणे सांगितलंय. रोहित पवार यांच्या प्रकरणाने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना आता जन्म दिला आहे. त्यांनी सरकार विरोधातील आक्रमक भूमिका आणि घोटाळ्यांबाबत केलेले गंभीर आरोप यामुळे ते सातत्याने चर्चेत राहिले आहेत. आता PMLA कोर्टाकडून जामीन मिळाल्याने त्यांना कायदेशीर लढाईत बळ मिळाले आहे आणि यापुढेही ते आपली आक्रमक भूमिका कायम ठेवतील अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. तसेच या प्रकरणातील पुढील सुनावणी आणि कायदेशीर प्रक्रियेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रोहित पवार यांना PMLA कोर्टाने जामीन मंजूर करत दिलेला आहे. हा त्यांच्या राजकीय आणि कायदेशीर लढाईतील महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांनी केलेल्या राजकीय दबावाच्या आरोपांमुळे आणि EDच्या कारवाईवर उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलं आहे आणि येत्या काळात या प्रकरणात काय नवीन घडामोडी घडतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.